लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोक आज या सकाळच्या समयी आनंदित आहेत. आ, पुष्कळ लोक जे आहेत ज्यांना मॉर्निंगचं चर्च पाहिजे, आज मॉर्निंगचं चर्च आहे, ते गुड मॉर्निंग करत आहेत. हालेलुया. परंतु हा शेवटचा रविवार आहे प्रियांनो, आणि असे कितीतरी रविवार आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या कामामध्ये व्यस्त होतो. आणि मी जस्ट विचार करत होतो या आठवड्यामध्ये, आणि मी सडनली विचार केला आणि कसं वर्ष निघून गेलं आणि हा फक्त एक शेवटचा रविवार आमच्याकडे वाचला. आणि मी थोडा विचार करत होतो की हे वर्षभर आम्ही काय केलं, या वर्षभरामध्ये आम्ही कसं प्रभूसोबत चाललो. तर बऱ्याच उणिवा आम्हाला आमच्या जीवनामधून दिसून येतात. या वर्षामध्ये किती रविवार आले तुम्हाला माहित आहे का? या वर्षामध्ये रविवार किती आले? आ? 53 रविवार आले म्हणतात. किती लोकांनी 53 रविवार चर्चमध्ये घालवले? 53 रविवार. प्रेज द लॉर्ड. 53 रविवार म्हटल्यावर 53 शुक्रवार देखील असतील. तर आम्हाला एक गोष्ट जाणून, ठीक आहे, काही कारणास्तव नाही येता आलं आम्हाला, पण विचार करा, या 53 रविवारी तुम्हाला संधी होती, वेळ होती, तुमच्याकडे टाइम होता, पण तरीही तुम्ही घरात होतात. असे किती रविवार घालवलेत तुम्ही? ज्या रविवारी तुम्हाला सुट्टी होती, चर्चमध्ये येऊ शकत होतात, तुम्ही प्रभूची भक्ती करत होतात, तरीही घरात राहिलात. हात वर करू नका, प्रभूला माहित आहे. हा, आम्ही ज्यावेळेस काही गोष्टी मिस करतो, गमावतो, त्यावेळेस तुम्हाला आनंद होतो का त्या गोष्टीबद्दल खेद वाटतो? खेद वाटतो. कधी चर्चला न गेल्याचा खेद झाला तुम्हाला? कधी सेवा न करण्याचा खेद झाला या वर्षभरामध्ये तुम्हाला? या आठवड्यामध्ये मी सुवार्ता सांगितली नाही कोणाला, या गोष्टीबद्दल किती लोकांना खेद झाला? बरं असू द्या, या वर्षभरामध्ये किती लोकांनी सुवार्ता सांगितली? सांगितली. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी सांगितलीच नाही ते प्रभूला सांगा, का नाही सांगितली ते इथं सांगू नका. कारण प्रत्येक व्यक्तीला प्रभूने एक जबाबदारी दिलेली आहे. कोणी ऐकली का नाही त्याबद्दल काही इश्यू नाही, परंतु बायबल सांगतं आम्हाला प्रभूनं त्याचं नाव सांगण्यासाठी या जगामध्ये पाठवलेलं आहे. ओके, बऱ्याच गोष्टी आम्हाला आणि आजचा संदेश याच्यासाठी नाही की आमचे दोष फक्त उजागर करावेत, आम्ही किती चुका केल्यात या वर्षभरामध्ये, या गोष्टीकडे आमचं लक्ष आम्ही केंद्रित करावं. परंतु अनेक गोष्टी आहेत, ह्या तर झाल्या जस्ट प्रभूसोबत, चर्चसोबत, आणि अनेक लोक ह्या गोष्टीबद्दल गांभीर्यानं जीवन जगत नाहीत. फ्रँकली सांगायचं तर आपल्या आत्मिक जीवनाबद्दल अनेक लोक गाफील आहेत. त्यांच्या पारिवारिक प्रार्थनेच्या बाबतीत ते गाफील आहेत, बायबल रिडिंगच्या बाबतीत गाफील आहेत, सुवार्ता सांगण्याच्या बाबतीत ते गाफील आहेत. आणि हा गाफीलपणा कोणाशी दर्शवतो माहित आहे? मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये 25 अध्यायामध्ये एक घटना प्रभूने सांगितली, एक दाखला सांगितला. आणि कोणाचा दाखला आहे माहित आहे का? तो मत्तई 25 मध्ये कशाचा दाखला आहे? कोणाचा दाखला आहे? 10 कुमारांचा दाखला आहे. आणि त्या 10च्या 10 देखील कशासाठी निघालेल्या आहेत? 10 कुमाऱ्या कशासाठी निघालेल्या आहेत? वराला भेटण्यासाठी निघालेल्या आहेत, त्याच्या वेलकमसाठी निघालेल्या आहेत. परंतु त्याच्यातल्या 5 झोपल्या आणि 5 जागी होत्या का? 10च्या 10 पण झोपल्या ना. पण ज्यावेळेस त्या जागी झाल्या, वर येण्याचा आवाज ज्यावेळेस त्यांनी ऐकला, त्यावेळेस काय झालं माहितीये तुम्हाला? त्यावेळेस 5 ज्या होत्या त्या रेडी होत्या आपल्या वराला भेटण्यासाठी. आणि 5 माहितीये काय झालं 5 जणींचं?
त्यांची धांदल उडाली. ज्यावेळेस तुम्ही प्रिपेअर नसता, कुठल्या गोष्टीसाठी तयार नसता, आणि अचानक तुम्हाला कुठली गोष्ट करायची वेळ येते, त्यावेळेस तुमचं काय होतं माहित आहे? धांदल उडते, परेशानी होते. आणि या 5 जणींची परेशानी झाली. यांची इच्छा नव्हती का बरं स्वर्गात जाण्याची किंवा त्या दरवाजाच्या आत जाण्याची? होती ना. म्हणूनच त्यांनी रात्र तिथं घालवली ना, जाऊन त्या दुसऱ्या 5 कुमारांसोबत. परंतु त्या तर गेल्या, अशा दिसत होत्या तयार सारख्याच झालेल्या असतील. मे बी त्यांनी मॅचिंग कलरच्या साड्या घातल्या असतील. कुमाऱ्या आहेत म्हणून मी साड्यांचा उल्लेख करतो. मे बी मॅचिंग असेल. परंतु मॅच काय करत नव्हतं माहित आहे? त्या 5-5 डिवाइड केल्याच्या नंतर काय मॅच करत नव्हतं तुम्हाला माहित आहे? त्यांची आत्मिकता मॅच करत नव्हती. आणि पुष्कळ लोक ज्यावेळेस प्रभूचं येणं होईल, चर्चमध्ये येणारे असतील, आराधना करणारे असतील, आणि असं वाटेल की बऱ्याच वेळेला अनेक लोकांची तुलना करत असताना सारखं जीवन दिसेल त्यांचं. परंतु त्यावेळेस त्यांच्या कोणत्या गोष्टी मॅच करणार नाहीत माहित आहे? त्यांचं आत्मिक लेवल मॅच केल्या जाणार नाही. म्हणून आज प्रभूने माझ्या हृदयामध्ये एक संदेश मला दिला आणि मला तो तुमच्या समोर सादर करायचा आहे. आणि जर तुम्ही त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जर समजून घेतल्यात तर खात्रीनं तुम्ही आशीर्वादित व्हाल. आणि माझी खात्री आहे की हे वर्ष जास्त गाफिलतेनं, म्हणजे प्रत्येकानंच गाफील जीवन जगलं असं नाही मला म्हणायचं, परंतु पुष्कळ लोकांच्या बाबतीत जर विचार केला, स्वतःचं जीवन स्वतःला माहित आहे की मी किती प्रार्थना केली, मी किती स्वार्थ सांगितली, मी किती आत्मे जिंकलेत. मला या वर्षभरामध्ये किती महिने होते या वर्षामध्ये? 12, कॉन्फिडन्सली 12च महिने होते. 12च होते. किती लोकांना 12 महिने पगार मिळाला? 12 महिने मिळाला? काय बात करताय? 12 महिने पेमेंट मिळाला तुम्हाला? किती लोकांनी न चुकता 12 महिने दशांश दिला? प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी अॅनालाइज करा. कंपनीनं काही चूक केली का? तुम्ही 12 महिने काम करण्यामध्ये चूक केली का? जे आम्हाला मिळालं ते प्रभूला देण्यामध्ये आम्ही का ही चूक केली म्हणायचं काय? याच्यामध्ये आम्ही सिरियस नसल्या कारणाने चला काय फरक पडतो दिलं नाही दिलं तर. तुम्हाला काय वाटतं तुमच्या न देण्याने कोणत्या गोष्टीवर फरक पडला असेल? न देण्याने पाळक एखाद्या दिवशी उपाशी राहिला असेल का? नाही. येशू उपाशी राहिला असेल का तुम्ही दशांश नाही दिला म्हणून? नाही. परिणाम कुठे झाला असेल? तुमच्या फायनान्सवर, तुमच्या आशीर्वादांवर. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला का करायच्या आहेत? प्रभूला काही कमी आहे म्हणून? पाळकाचा विषय सोडा, पाळकाला कमी आहे का जास्त आहे? तो एक माणूस आहे. हालेलुया. पण देवाच्या बाबतीत सगळ्या ज्या गोष्टी जोडलेल्या आहेत आमच्या, त्या कोणासोबत जोडलेल्या आहेत? तुम्ही कोणासोबत जोडल्या गेलेल्या आहात? प्रभू सोबत जोडलेले आहात. मग तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज कोणासाठी आहेत? प्रार्थना करताय कोणासाठी करता? कोणासोबत जोडून प्रार्थना करता? प्रभू सोबत जोडून. चर्चला येतो आम्ही कोणासाठी येतो? प्रभूसाठी येतो. ह्या झाल्या आमच्या आध्यात्मिक गोष्टीतल्या ऍक्टिव्हिटीजच्या बाबतीतल्या गोष्टी. या वर्षभरामध्ये 12 महिन्यामध्ये किती वेळा भांडणं झाले असतील? किती वेळा तुम्ही रागावलात? किती वेळा कोण्या तरी व्यक्तीच्या बाबतीत तुमच्या हृदयात कटुत्व आलं? असं कोणी आहे इथं यांच्यासोबत असं झालं नाही? हॅलो, मी कोणासोबत बोलत आहे का? असं झालं कधी? असं घडलंच नाही माझ्यासोबत. जर हे घडलं नसेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी बसलेले आहात. तुम्ही स्वर्गात पाहिजे होता. बायबलमध्ये असं लिहिलं का राग येणार नाही? बायबलमध्ये रागवण्यासाठी परमिशन आहे का? हॅलो,
आहे ना? आहे. बायबलमध्ये रागावण्याविषयी परमिशन आहे, पण किती वाजेपर्यंत? हा, बराबर. मला वाटलं टाइम सांगता का ना. किती वाजेपर्यंत? सूर्यास्ताच्या आत. मग त्यानंतर काय करायचं? त्याच्या अगोदर काय करायला सांगितलेलं आहे? सलोखा, क्षमा करायला सांगितलं. आम्ही क्षमा मागण्यात माहिर आहेत. धक्का जरी लागला ना, सॉरी. काही लोकांना सॉरीचा मतलब पण माहित नाही. हा. आमचा अनुग्रह खूप छोटा आहे, तो पण सॉरी बोलतो, पण त्याला सॉरीचा अर्थ माहित असेल का? पुष्कळ लोकांचा असंच आहे. सॉरी, हा, सॉरी प्रभू, सॉरी ब्रदर, सॉरी सिस्टर. आतमध्ये ज्यांच्याविषयी तुम्ही दुखावलात, ज्यांनी तुम्हाला दुखावलं, ज्यांच्याबद्दल कटुत्व आहे, या 12 महिन्यात जे काही साठवलं, लाईक अ डस्टबिन, किती लोकांनी क्षमा केलेली आहे? हात नका वर करू. जस्ट हा शेवटचा आठवडा आहे ना, म्हणून मला काही गोष्टी आठवून करून देण्याची मला प्रेरणा झाली. किती लोकांना आपण क्षमा केली, किती लोकांसोबत तुटलेले नाते आम्ही पुन्हा प्रस्थापित केले, किती लोकांबद्दलचा राग आम्ही काढून टाकला. का त्या गोष्टी आजही आम्ही या शेवटच्या आठवड्यापर्यंत घेऊन आहोत आमच्या जीवनामध्ये, आणि ह्याच घेऊन आता आम्ही 31st पण इथे येणार आहोत, आणि मग आम्ही 1 तारखेला पण, आणि मग 1 तारखेला पण आम्ही गाणं गाणार आहोत. बोझ सबके गुनाह का उठा कर, येशूचं नाव काढून आपलं टाकून चालावं लागेल मग त्याच्यामध्ये. मैं लेके चल रहा हूं. देवाच्या लेकरांनो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जस्ट विचार करा. आणि आता मला सांगा, ह्या ज्या गोष्टी मी तुमच्या सोबत बोललोत, ह्या फार थोड्या आहेत. थोड्या आहेत. आपल्याकडे भरपूर आहे त्याच्यापैकी. एक हे करत बसलं तर आपल्याला टाइम भेटणार नाही. किती वाजता चर्च संपवायचं आपल्याला? 1 वाजेपर्यंत. बरं, त्याच्या अगोदर संपवा. किती लोक म्हणतात जस्ट खूप चांगलं होतं हे वर्ष, आणि ह्याच गोष्टी घेऊन मला पुढच्या वर्षात जायचंय. म्हणजे वर्ष चांगलं होतं, पण मी जे केलं ते अतिशय बेस्ट होतं, आणि हेच मला पुढच्या वर्षभरामध्ये करत राहायचंय. तुम्ही बेस्ट केलं असेल. कोणत्या गोष्टी मी बेस्ट? बऱ्याच चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही या वर्षामध्ये. बऱ्याच लोकांनी मंडळीसाठी तुमची ताकद नसतानाही काही गोष्टी तुमच्या ताकदीच्या पलीकडे तुम्ही या मंडळीसाठी केल्यात. अनेक वेळा तुम्ही ज्या मंडळीमध्ये सेवेची जबाबदारी तुम्हाला दिली, काही लोकांनी आजारी असतानाही आपल्या सेवेच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. फक्त निगेटिव्ह गोष्टी नाही आहेत तुमच्या जीवनामध्ये, पण पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह नक्कीच जास्त सापडतील का? काय वाटतं तुम्हाला? अॅनालाइज केलं तर कोणत्या जास्त सापडतील? मग आता त्याच्या बाबतीत काय? जस्ट मला पावलाचं एक विधान तुमच्या समोर ठेवायचं आहे की जे प्रभूनं माझ्या हृदयामध्ये त्याच्या जीवनातून ह्या गोष्टी टाकल्या. फिलिप्पीकराचं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 13वं वचन. फिलिप्पी 3 आणि 13 वाचाल का कोणी? बंधूनो, मी अद्यापि ते आपल्या काह्यात घेतले असे मानिले नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून
ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे करेल हा? जे जे वरील समाचार पाचारण त्या संबंधांचे हा बक्षीस मिळवण्यासाठी हा सर्वांविषयी मर्यादेवरील खुनेकडे मी धावतो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तुम्हाला काय वाटतं, फक्त मागील जीवनात ज्या चुकीच्या गोष्टी केल्या त्या फक्त आमच्याच जीवनात झालेल्या आहेत का? बायबलमध्ये अशा अनेक लोक आहेत जे तुमच्या माझ्यासारखे कमजोर पात्र आहेत. आणि पाऊलाच्या बाबतीत असं लिहिलं की पाऊल म्हणतो की मला येशूनं एका विशिष्ट उद्देशानं माझी निवड केल्या गेलेली आहे, एका विशिष्ट कार्यासाठी आणि विशिष्ट गोष्टी माझ्या जीवनात मी अचीव कराव्यात, मी मिळवाव्यात. या गोष्टीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने मला पाचारण केलेलं आहे. तुम्हाला देखील तुम्ही पावलाचं प्रत्येक पत्र लिहिताना कोणतंही पत्र काढा, एक पत्र काढा, पाऊल कोणतंही एक, रोमकराचं काढा, करिंथकराचं काढा, फिलिप्पीकराचं, इफिसकराचं, कोणतंही काढा, पहिला अध्याय काढा आणि त्याचं पहिलं वचन वाचा. हा वाचा पहिलं वचन. कलोसे येथील पवित्र जनास म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या कलोसे येथील पवित्र जनास म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूस देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व बंधू तिमोथेय यांच्याकडून देव आपला पिता ह्यांच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. ओके, आता दुसऱ्या कुठल्या पण एका पत्राचं हेच पहिलं वचन वाचा. करिंथे देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशू मध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलविलेल्या लोकांस. काय म्हणतोय पाऊल इथं? कोणाला लिहित आहे पत्र? मंडळीला लिहितोय. कोणाला पत्र लिहिते? आणि काय म्हणतोय मंडळीला? तो काय संबोधत आहे मंडळीला पत्र लिहिताना? तो म्हणत नाही ए वडगाव शेरीच्या चर्चला जाणाऱ्या लोकांनो, असा म्हणतोय का? त्यांना काहीतरी उपमा देत आहे. तो काय म्हणत आहे? व्यवस्थित लक्ष द्या. ख्रिस्त येशू मध्ये पवित्र केलेले व पवित्र जन होण्यास बोलावलेले. हालेलुया. तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात? बोलवलेले आणि पवित्र आहात. आणि आता तुम्हाला काय बनायचंय? आणि आपला प्रभू येशू नाही त्याच वचनात तुम्ही पवित्र जन म्हणून बोलावल्या गेलेले आहात, पवित्र केल्या गेलेले आहात. आता तुम्हाला काय बनायला सांगताय? पण तुम्ही काय होणार आहात? कशासाठी? काय होण्याकरिता बोलवलंय तुम्हाला? परत वाचा. मला वाटतं तुम्ही वाचता, सगळेजण बायबल वाचता, पण त्याच्यात काय लिहिलंय त्याच्याकडे काही गौर करत नाहीत तुम्ही. आणि जर तुम्ही असं, मी सांगतोय असं बायबल जर वाचायला लागलात ना, तुम्ही चांगले बायबलचे चांगले अध्यापक बनाल, प्राध्यापक नंतर बना. हा वाचा परत वाचा. करिंथ येथील देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशू मध्ये ऐका, ख्रिस्त येशू मध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविलेल्या लोकास आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त. बस इथं दोन शब्द. तुम्हाला काय केल्या गेलेलं आहे? पवित्र केलेले आणि पवित्र जन होण्यासाठी. म्हणजे तुम्हाला पवित्र म्हणून बोलवलेलं आहे आणि तुम्हाला पवित्र काय बनायचंय? आम्हाला पवित्र जन बनण्यासाठी प्रभूनं बोलवलेलं आहे. हालेलुया. आणि पाऊल आता फिलिप्पी 3:13 मध्ये काय म्हणतो की ज्या कामासाठी प्रभूनं मला त्याच्याकडे बोलवलेलं आहे, त्याने माझी निवड केलेली आहे, त्या सगळ्या गोष्टी मला अजून मिळालेल्या नाहीत. आणखीन ज्या गोष्टी मी मिळवाव्यात यासाठी प्रभूनं मला बोलवलंय, त्या अजून मला माझ्या कह्यात मी घेतलेल्या नाहीत. असंच लिहिलंय ना? ज्या गोष्टी मी कह्यात घ्याव्यात त्या अजून मी घेतलेल्या. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीसाठी प्रभूनं बोलवलंय त्या गोष्टी प्रभू देणार आहे का तुम्हाला मिळवून घ्यायच्या आहेत?
बरेच लोक मधल्या नावेत आहेत, दोन्हीकडे पण. पावलाला ज्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रभूनं बोलवलंय त्या गोष्टी प्रभू पावलाला देणार आहे का पावलाला मिळवून घ्यायच्या आहेत? पाऊल म्हणतो मला मिळवून घ्यायच्या आहेत, पण अजून मिळवून घेतल्या नाहीत. तसंच तुम्हाला अनेक प्रकारच्या आशीर्वादांसाठी, एका ध्येय आणि उद्देशासाठी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाचारण झालंय, बोलवल्या गेलंय, तुमची निवड झालेली आहे. परंतु अद्यापही त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या नाही. काय काय मिळालं माहित आहे? कंबर दुखत होती, बरं झालं. डोकं दुखत होतं, बरं झालं. तुमची कंबर या आठवड्यात बरी झाली, पुढच्या आठवड्यात पुन्हा दुखल, ती पुन्हा बरी होईल. हालेलुया. तुमचे आजार बरे होतील, परत आजार येतील, परत बरे होत राहतील. तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत सगळ्या गोष्टी घडत राहतील. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये स्वतः प्रभू म्हणाला, ऊन, वारा, पाऊस, हिवाळा, थंडी, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत होत राहतील. मग थंडी आली की तुम्हाला सर्दी होत राहील, प्रॉब्लेम होत राहतील. परंतु तुमची निवड फक्त आरोग्य मिळवण्यासाठी झालेली नाहीये. तुम्हाला चर्चमध्ये फक्त बरं होण्यासाठी, भूत निघून जाण्यासाठी प्रभूनं बोलवलेलं नाहीये. ती एक संधी होती आम्ही प्रभूला ओळखून घ्यावं म्हणून. मला टीबीचा आजार झाला 2004 मध्ये. जर झाला नसता तर मी कधीच येशूवर विश्वास ठेवला नसता. पण माझा आजार झाला म्हणून मी येशूवर विश्वास नाही ठेवला. मला येशूने आजारात बरं केलं म्हणून मी येशूवरती विश्वास ठेवला आणि येशूला मी जाणून घेतलं. मी अनेक गोष्टी माझ्या जीवनामध्ये प्रभूनं ज्यासाठी बोलवलं, अचीव केल्या, मिळवल्या. परंतु त्या गोष्टी अजून मिळवलेल्या नाहीये ज्या गोष्टीसाठी मला प्रभूनं एक्झॅक्ट बोलवलेलं आहे. तुम्हाला आणि मला प्रभूनं एका विशिष्ट गोष्टींसाठी बोलवलंय. आणि पाऊल म्हणतो मी आणखीन त्या गोष्टी मिळवलेल्या नाहीत. आता तो म्हणतो एवढे दिवस झाले आता मिळवल्या नाही, जाऊ द्या आता मी बंद करतो, असं म्हणतो का तो? तो म्हणतो मला त्या गोष्टी मिळवायच्याच आहेत. भलेही या वर्षामध्ये ज्या गोष्टी प्रभूने आमच्या जीवनात करायच्या होत्या, ज्या गोष्टीपर्यंत तुम्हाला पोहोचायचं होतं तिथं तुम्ही पोहोचला नाहीत, डोंट वरी, नो प्रॉब्लेम. पावलाने आपल्या जीवनामध्ये हार मानली नाही आणि त्या गोष्टी तिथं सोडून दिल्या नाहीत. तो म्हणतो जरी मला त्या गोष्टी मिळवता आल्या नाही, परंतु मी त्या गोष्टी मिळवणार आहे. त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. आणि त्या गोष्टी काय करायच्या आहेत म्हणतो? त्यासाठी मी काय करणार आहे? मागील गोष्टींकडे काय करणार आहे? मी दुर्लक्ष करणार आहे. आणि ख्रिस्तामधलं जे वरील पाचारण, त्या गोष्टी मिळवण्यासाठी मी नियमाने मला लावून दिलेल्या धावेवरून मी काय करणार आहे? धावणार आहे. मीन्स पावलाला आजपर्यंत त्या गोष्टी का मिळाल्या नाही? अनेक वेळा प्रभूने, ख्रिस्ताने जी धाव लावून दिली, ती धाव, ती ट्रॅक सोडून आम्ही अनेक वेळा खाली घसरतो. तुम्हाला माहित आहे, जर तुम्हाला इथून रेल्वेने जर मुंबईला जायचं असेल तर तुम्ही रामवाडी स्टेशनवरून मुंबईची ट्रेन पकडू शकता का? का? रामवाडी स्टेशन नाहीये, पण ते मेट्रो स्टेशन आहे. का बरं? त्या स्टेशनवरून पटरी नाहीये का? हॅलो, आहे ना. पण तुम्हाला पुणे स्टेशनवरून पकडलं तर मुंबईला पोहोचता येईल. पण ती ट्रेन जर पटरीवरून घसरली तर काय होऊ शकतं? काय फरक पडतो? चाकं मोडले का? पटरीवरून घसरली ट्रेन म्हणून चाकं मोडलेत का? ती जाऊ शकत नाही का? चालू शकत नाही का? पटरीवरून घसरली तर ट्रेन चालू शकते का? नाही चालू शकत, ती फसते. अनेक लोक माहित आहे का, चांगल्या धावेवरून धावत होते. अनेक लोकांच्या जीवनाची ट्रेन आहे ना, पटरीवरून घसरली कितीतरी वेळा या वर्षात. पटरीवरून ट्रेन घसरली की काय करतात? रेल्वे खातं म्हणतं का जाऊ द्या आता ती ट्रेन घसरली, आपण दुसरी पटरी टाकून तिकडून दुसरी ट्रेन चालू करू, असं म्हणतं का? नाही. काय करतात ते? सगळी त्यांची फोर्स येते, यंत्रणा येते आणि काही गोष्टीची जी टेक्नॉलॉजी वापरून ते काय करतात, ती ट्रेन पुन्हा रुळावर आणतात. मग ती ट्रेन म्हणते का आता मी घसरली होती ग बाई, आता नाही जात मी मुंबईला, अशी म्हणते का? नाही म्हणत ना. पावलाचं विधान काय? माझा धार्मिक पुरुष 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठेल. तुम्हाला जर मागील वर्षामध्ये ज्या गोष्टी नाही करता आल्या,
पण मी कुठे पडलोय, माझ्या जीवनात कोणत्या चुका झाल्यात, मी काय गोष्टी करायला पाहिजे होत्या आणि मी त्या नाही करू शकलो, त्या गोष्टी पुढे घेऊन चालाल तर तुम्हाला नाही काही करता येणार. पण तुम्ही जर म्हणाल की या गोष्टी आता मला नाही करायच्या आहे, मला पुढील गोष्टीकडे लक्ष लावायचं आहे, मागील गोष्टीकडे नाही, तर मी तुम्हाला सांगतो पुन्हा ती ट्रेन जशी पटरीवर चढवल्या जाते आणि ती पुन्हा ट्रेन त्याच जोमाने त्याच स्पीडने धावायला लागते. आणि तुम्हाला माहित आहे त्या ट्रेन जर घसरली, काही झालं, काय होतं माहित आहे, ट्रेन लेट होते. आणि लेट झाल्याच्या नंतर ट्रेन काय करते माहित आहे, आपला टाइम कव्हर करण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये जर्नी करणाऱ्या पॅसेंजरला वाटतं आता माझं खूप उशीर होणार आहे. आम्ही बऱ्याच वेळेला मी ट्रेनमध्ये असतो त्यावेळेस मी इंडिकेटरवरती चेक करतो, ट्रेन 3 तास लेट, 4 तास लेट. आणि रात्रीचं काय करतो माहीत आहे, झोपून जातो, जाऊ द्या आता ट्रेन तर लेट आहे, पण अलाराम लावून त्याच ॲपमध्ये झोपतो. आणि अलाराम बराबर त्या टायमाला वाजायला लागतो 10 मिनटं अगोदर. घड्याळात टाईम पाहतो तर बराबर त्याच टायमात काय केलेलं असतं त्या ट्रेननी माहिती आहे, रात्रीला जशी जशी तिला पटरी रिकामी भेटते ती ट्रेन काय करते, आपला स्पीड वाढवते आणि जो गमावलेला वेळ आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करते. मे बी कधी कधी अर्धा तास लेट 4 तासाऐवजी, किंवा कधी कधी ऑन टाईम देखील ती ट्रेन आपला टाईम कव्हर करून तिथे पोहोचते आणि त्या पॅसेंजरला तिथे उतरवते. हालेलुया. एक उद्देश तुमच्या जीवनासाठी पाहिजे आणि तो उद्देश गाठण्यासाठी तुमच्याकडे एक ख्रिस्ताने दिलेली एक धावपट्टी आहे. ती सोडून तुम्ही नाही धावू शकत. ती सोडली तर तुम्हाला नाही त्या गोष्टी अचीव करता येणार. परंतु ख्रिस्तानं तुम्हाला नेमून दिलेली वचनाची धाव, त्याच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, ह्या गोष्टी तुमच्या जीवनाला स्पीड देतील. आणि ज्या गोष्टी तुम्ही मागील वर्षामध्ये कमावल्या, ज्या नाही करता आल्या, या वर्षामध्ये जर सिरियसली तुम्ही म्हणसाल यस प्रभू मागच्या वर्षामध्ये नाही काही गोष्टी करता आल्या, पण हे वर्ष मला तुझ्यासाठी जगायचं आहे, तुझ्यासोबत जगायचं आहे प्रभू, हा शेवटचा एक आठवडा माझ्यासाठी राहिला आहे, परंतु प्रभू परमेश्वरा मला अजूनही तुझी कृपा दे की या नवीन वर्षासाठी मी स्वतःला प्रिपेअर करावं. तो म्हणतो मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून मी पुढील गोष्टीकडे मी लक्ष लावत आहे. मागील गोष्टी म्हणजे पाऊलाचा भूतकाळ. मागील गोष्टी मीन्स पाऊल बोलत आहे, मीन्स त्याच्या जीवनाचा पूर्वीचा भूतकाळ, पूर्वीच्या जीवनात घडलेल्या गोष्टी तुमच्या जीवनाशी ज्यावेळेस ह्या रिलेटेड करायच्या, तर तुम्ही या वर्षभरामध्ये तुमचा भूतकाळ, ज्या तुमच्यासोबत घडलेल्या गोष्टी. पाऊल म्हणतो मी माझ्या भूतकाळातल्या गोष्टींकडे काय करतोय, मी दुर्लक्ष करतोय. त्याच्या कोणत्या गोष्टी आहेत भूतकाळातला, जर तो विचार केला, तो काहीतरी होता, तो काहीतरी त्या गोष्टींच्याद्वारे वेगळ्या गोष्टी करू शकत होता आणि तो त्या करत देखील होता. आणि तो म्हणतो मला आता त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आहे. त्याच्यासाठी फिलिप्पियराचं पत्र 3 अध्याय आणि 6व्या वचनापासून जर काही गोष्टी तुम्ही वाचल्या तर तुमच्या लक्षात येतील. 5व्या वचनापासून तो कोण होता, कसा होता आणि कशा प्रकारे तो प्रभूचं नीतिमत्व मिळण्याचा प्रयत्न करत होता, कशा प्रकारे प्रभूमध्ये तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. अनेक लोक आपल्या जीवनामध्ये धार्मिक जीवन जगत गेलात या वर्षामध्ये, परंतु कधी कधी पावलाप्रमाणे तर आमच्या जीवनात काही गोष्टी घडल्या नाही ना. मला त्याच्या भूतकाळाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. तो म्हणतो मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला इस्रायल लोकातला बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केरकचरा आशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. हालेलुया, हालेलुया. त्याचा जो भूतकाळ आहे, भूतकाळामध्ये तो म्हणतो मी काय होतो. बऱ्याच लोकांना माहीत आहे पुढे का जाता येत नाही. त्यांचा भूतकाळ, त्यांना वडिलोपार्जित मिळालेला काही वारसा, त्यांचा पैसा, त्यांचा पद, त्यांचं एज्युकेशन, त्यांचा पगार किंवा नावलौकिकता, समाजामध्ये असलेला त्यांचा मान सन्मान, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, अनेक वेळा ख्रिस्तामध्ये तुम्हाला नम्र होऊ देत नाही आहेत, नम्रतेने तुम्हाला प्रभूची सेवा करू देत नाही आहेत. पण पाऊल म्हणतो मी कोण होतो, इस्रायल वंशाचा होतो, मी परुषांचा परुषी होतो. कितव्या दिवशी पावलाची सुनता झाली होती? 8व्या दिवशी. आणि तो म्हणतो नियमशास्त्रानुसार मी कसा होतो, परफेक्ट होतो. आणि माझ्या आस्थेविषयी कसा होतो, मी मंडळीचा छळ करणारा होतो. पण एक दिवस आला, आय थिंक प्रेषित 9 मध्ये
परमेश्वरानं ज्यावेळेस त्याची भेट घेतली, तो जमिनीवर पडला, तो आंधळा झाला. ज्यावेळेस त्याच्यासाठी प्रार्थना केली गेली, त्याच्या डोळ्यावरून खपल्या पडल्या आणि त्यावेळेस त्याने बाप्तिस्मा घेतला, त्याने भोजन केलं, पवित्र आत्म्याने तो परिपूर्ण होत गेला, मंडळीशी जाऊन जोडला. ज्या मंडळीचा छळ करायचा, आता त्या मंडळीची सेवा करणारा तो बनला. हालेलुया. आणि तो म्हणतो की मी जर त्याच गोष्टी माझ्या जीवनात ठेवल्या असत्या, माझं पद, माझी प्रतिष्ठा, माझ्याकडे काय आहे, मी कोण आहे, तोच घमंड, त्याच गोष्टी, हा भूतकाळ आहे पाऊलाच्या जीवनातला. पाऊल कोणाच्या हाताखाली शिकलेला होता? गमलियल. आणि गमलियलाच्या हाताखाली शिकल्याच्या नंतर पावलाचं जे ज्ञान आहे ना, येशू ख्रिस्तासोबत 3.5 वर्ष जे शिष्य राहिले ना, एकाने एवढे लेटर लिहिले नाहीत, एवढे पत्र लिहिले नाहीत, एवढे पत्र पावलाने लिहिले. जर तुम्ही रोमकराचं पत्र लिहिलं ना, वाचलं ना, तर तुमच्या लक्षात येईल पाऊल त्या रोमकराच्या पत्रामध्ये कुठून लिहितो माहित आहे? उत्पत्तीपासून लिहितोय आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत त्याचं प्रकाशन त्या रोमकराच्या पत्रामध्ये तुम्हाला आढळतं. ज्यावेळेस तुम्ही इफिसकराचं पत्र वाचता, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की तो मंडळीला लिहिताना म्हणतो, जर तुम्हाला ख्रिस्ताचं प्रगटीकरण पाहिजे असेल तर देवाकडे प्रार्थना केली पाहिजे तुम्ही, की देवाने तुम्हाला त्याच्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आत्मा दिला पाहिजे. हालेलुया. या गोष्टीचं प्रकाशन लिहिताना पेत्र काय म्हणतो पावलाच्या बाबतीत माहित आहे? पावलाची जी प्रकाशनं आहेत ना, ते माझ्या पण डोक्याच्या वरची आहेत. कोण पेत्र आहे माहित आहे? जो पेत्र येशू सोबत राहिला, जो पेत्र पाण्यावरून चालला, तो पेत्र म्हणतो पावलाचं प्रकाशन फार उच्च लेवलचं आहे. जो पाऊल प्रभूमध्ये आल्याच्या नंतर तो 3 वेळा म्हणतो मी स्वर्गामध्ये उचलल्या गेलो. स्वर्गाचा अनुभव त्याने देहामध्ये घेतला. स्वर्ग पाहून आलेला व्यक्ती. पण ह्या गोष्टी कधी घडल्या त्याच्या जीवनामध्ये माहित आहे? जसाही दिमिश्क नावाच्या रस्त्याने चालला होता, कशासाठी चालला होता तो? त्याच्या आस्थेसाठी, त्याच्या विश्वासासाठी तो चालला होता की ख्रिश्चन लोकांना छळायचं, मारायचं, जेलमध्ये टाकायचं. पण ज्यावेळेस त्याला प्रभूनं दर्शन दिलं, तो म्हटला प्रभू तू कोण आहेस? त्यानंतर त्यानं दुसरा प्रश्न प्रभूला केला, प्रभू मी काय केलं पाहिजे? आणि त्याला अनन्यास नावाच्या व्यक्तीनं प्रार्थना केल्याच्या नंतर देवानं त्याला सांगितलं तुला माझ्यासाठी काय करायचंय. आणि तो प्रभूसाठी आता छळ, निंदा, अपमान ह्या सगळ्या गोष्टी सहन करतोय. परंतु तो म्हणतो माझ्या जीवनात भूतकाळामध्ये अशा काही गोष्टी होत्या ज्या माझ्या फायद्याच्या होत्या, पण मी काय केलं त्या? तुमचा घमंड तुमच्यासाठी काय असला पाहिजे? हॅलो, ज्या व्यक्तीच्या जीवनात घमंड आहे तो काय आहे माहित आहे? कचरा आहे, कचरा. ज्या व्यक्तीच्या जीवनात स्विच ऑफचं बटन असेल त्याला, ज्या व्यक्तीच्या जीवनात मीपणा आहे, अहंकार आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत माहित आहे? पावलाच्या शब्दात सांगायचं तर केर कचरा आहेत. कितीतरी लोक आपल्या जीवनामध्ये पुढे का जात नाहीत माहित आहे? कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये केर कचरा आहे. त्यांना वाटतं हे माझं पद, ह्या गोष्टी, त्याला पावलाला मोठी मान्यता होती. धार्मिक लोक त्याच्या शब्दाला वजन देत होते. ज्यावेळेस तो याचकांकडे गेला त्यावेळेस त्याला पत्र दिली होती की तू बिनधास्त या गोष्टी करू शकतो, अथॉरिटी दिल्या होत्या. पावलाच्या शब्दामध्ये वजन होतं त्या काळामध्ये. आणि अभ्यासक असे म्हणतात जर पावलाचं तारण झालं नसतं तर नेक्स्ट गमलियल, ज्याच्या हाताखाली पाऊल शिकला होता, तो गमलियलचा जो हुद्दा होता तो पावलाला मिळाला असता. पाऊल खूप मोठा यहुदी लोकांचा एक शिक्षक राहिला असता. पण ज्यावेळेस प्रभूमध्ये आला तो यहुदी लोकांना कुंठित करायला लागला. ह्याचं रिझन काय होतं माहित आहे? कारण त्याचं जे ज्ञान, त्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना, त्याला कळालं हे ज्ञान ख्रिस्ताच्या ज्ञानापुढे कचरा आहे. तुम्ही या जगातलं कितीही ज्ञान मिळवलं असेल, त्या ज्ञानाने जर प्रभूची सेवा होत नसेल तर त्या तुमच्यासाठी गोष्टी अडखळण आहेत. एक कचऱ्याप्रमाणे जगात मिळवलेल्या गोष्टी प्रभूच्या पायाजवळ आणून जर ठेवाल ना, तर प्रभू तुम्हाला धुळीतून उचलेल आणि उंच ठिकाणामध्ये नेऊन ठेवेल. प्रभू तुम्हाला उंच करेल. या ठिकाणी पाऊल म्हणतो की ज्या माझ्या लाभाच्या, ज्या माझ्या फायद्याच्या गोष्टी होत्या त्या मी केर कचरा लेखलो, समजलो. आणि इतकंच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे, म्हणजे एक ज्ञान पावलाकडे जे पूर्वीचं ज्ञान होतं ते तो म्हणतो केर कचरा लेखलो. परंतु तो म्हणतो जे ख्रिस्ताचं ज्ञान आहे ते कसं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काय आहे, एक श्रेष्ठत्व आहे. आणि मी सर्व काही त्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळं
जे माझ्या फायद्याचं होतं ते माझ्या हानीचं लेखलो आणि मी त्या गोष्टींना मुकलो. अनेक गोष्टी ज्या तुमच्या जीवनामध्ये आहेत, ज्या गोष्टी आम्हाला मुखाव्या लागतील, सोडाव्या लागतील, ज्या गोष्टींसाठी प्रभूनं आम्हाला कह्यात घेतलं त्या जर आम्हाला मिळवायच्या असतील तर तो म्हणतो की मागील गोष्टी, म्हणजे तो नियम पालन करणारा होता, मंडळीचा छळ करणारा होता, परंतु तो म्हणतो की मी माझ्या मागील गोष्टींकडे, म्हणजे तुम्ही या वर्षामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मागच्या वर्षाला आम्ही पुढे पुन्हा आणू शकत नाही. तुमच्या घरात जुन्या वर्षाचं कॅलेंडर असेल तर ते बदलून तुम्ही पुन्हा जानेवारीचा महिना लावू शकता, परंतु तुम्ही मागच्या जानेवारीचा पेमेंट या जानेवारीमध्ये नाही घेऊ शकत जर मागच्या जानेवारीमध्ये सुट्टी घेतली असेल तर. बरोबर आहे का? तुम्ही मागच्या वर्षाला बदलू शकत नाही, तुम्ही मागच्या वर्षाला पुढे आणू शकत नाहीत. परंतु देवाच्या लोकांनो, या नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्प बांधून, एक प्रभू सोबत एक नवीन वाचा बांधून तुम्ही काही गोष्टी कोणत्या तुमच्या जीवनामध्ये खेर कचरा तुम्हाला लेखायच्यात. पावलासाठी अनेक गोष्टी ज्या फायद्याच्या होत्या, तुम्हाला जगाचा फायदा करून देणाऱ्या पण तुमचं आत्मिक जीवनाचं जर नुकसान करणाऱ्या ज्या गोष्टी असतील तर तुम्हाला या वर्षामध्ये देवाचा हात धरून चाललं पाहिजे. काही गोष्टी तुम्हाला झटकायला तुम्ही शिकलं पाहिजे. मागील गोष्टीबद्दल तो बोलतो की मागील गोष्टीमध्ये राहून आम्हाला पुढे नाही जाता येणार. मागील गोष्टी आम्हाला नेहमी मागे ओढत जातील, त्या आमच्यासाठी अडखळणासारख्या तुम्हाला बनून राहतील. त्या गोष्टी कोणत्या आहेत? फक्त ज्ञान, घमंड, पैसा ह्या गोष्टी नाही आहेत देवाच्या लोकांना. आणखीन काही गोष्टी ज्या आहेत की जुन्या जीवनामध्ये किंवा मागील वर्षभरामध्ये आमच्या जीवनात कंटिन्यू आम्ही ज्या पापामध्ये होतो, ज्या व्यसनांमध्ये होतो, आम्ही अनेक चुकीचे निर्णय मागील वर्षामध्ये घेतलेले असतील, आम्ही अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये अपयशामधून आम्ही गेलो असेल आणि या गोष्टीचं गिल्टनेस, या गोष्टीचं अपराधीपणाची भावना, ज्यावेळेस एक देवाचा व्यक्ती चुका करतो, देवाचं सेवा करत नाही, अनेक गोष्टींमध्ये प्रभूसाठी आम्हाला काही करता येत नाही, त्या गोष्टी तुम्ही बदलू शकणार आहात का? नाही. परंतु जर त्याच गोष्टींची, एखाद्या पापाबद्दलची चूक झाली मागील वर्षभरामध्ये, नाही कोणत्या गोष्टी करता आल्या, त्या गोष्टी जर तुम्ही स्वतःमध्ये घेऊन चालाल पुढे, एक नेहमी गिल्टनेस तुमच्यासोबत असेल, एक इव्हल स्पिरिट, एक शैतानाचा आत्मा नेहमी तुम्हाला टोचणी देत राहील, तो तुमचे दोष तुमच्या पुढे आणत राहील. तुम्हाला माहित आहे यशाया 6 मध्ये ज्यावेळेस यशायाला कळालं की मी देवाच्या विरोधात चुकलो आणि त्याच्यामध्ये गिल्टनेस आला, त्याच्यामध्ये अपराधीपणाची भावना आली आणि तो म्हटला हाय आता मी मरणार, कारण मी अशुद्ध ओठाचा माणूस आहे, अमंगळ लोकांमध्ये माझी वस्ती आहे. देवानं हाकलून दिलं त्याला? नो. देवानं काय केलं? एक स्वर्गदूत आला, वेदीवरचा इंगळ घेऊन त्याच्या ओठांना लावला आणि त्याला सांगण्यात आलं की तुझे पाप आता शुद्ध झालेले आहेत, तुला आता पवित्र करण्यात आलेलं आहे. आणि मग त्याचा कान उघडले आणि मग तो देवाचा आवाज ऐकून पुन्हा देवाच्या सेवेमध्ये म्हटला, प्रभू मला पाठव. हा, मी तयार आहे, मला पाठव परमेश्वर, मी जाण्यासाठी तयार आहे. हालेलुया. म्हणून मागच्या वर्षाला तुम्ही नाही चेंज करू शकत, परंतु या वर्षामध्ये मागील गोष्टी ज्या घडल्यात, ते जर पाप, तेच गिल्टीनेस, मी ह्या गोष्टी, तर आम्हाला त्या गोष्टी बदलावं लागतील. कसं? जर तुम्ही यशायाचं पुस्तक 1 अध्याय आणि 18 वचनाला जर तुम्ही वाचलं तर तिथं परमेश्वराचं वचन काय सांगतं की तुझी पाप लाखेसारखे जरी लाल असले आणि किरमिजीसारखी जरी तांबडी असली तरी ती बर्फासारखी शुभ्र होतील आणि त्याला लोकरीप्रमाणे शुभ्र केल्या जाईल. आमेन. म्हणजे एक नवीन संधी दिल्या जाईल. परंतु आज आम्हाला कसे ते किरमिजीसारखं, का किरमिजीचं उदाहरण तिथे वापरलं माहिती आहे का? जुन्या करारामध्ये याजक वर्षातून एकदा ज्यावेळेस इस्रायल लोकांचं पापांचा बदल्यात त्या गोऱ्याचं, बकऱ्याचं, कोकऱ्याचं रक्त त्या कटोऱ्यामध्ये घेऊन पवित्र स्थानामध्ये जायचा, त्यावेळेस बाहेरच्या मंडपाच्या दाराला काय केलं जायचं माहिती आहे? किरमिजी रंगाचा एक धागा बांधला जायचा आणि याजक ज्यावेळेस आत जायचा आणि ते ब्लड शेडिंग करायचा, आतमध्ये रक्त सिंचन करायचा आणि देवानं त्यांच्या पापाचं क्षालन जर केलं तर तो जो बाहेर लावलेला किरमिजी रंगाचा जो धागा असायचा तो पांढरा शुभ्र बनून जायचा. मीन्स इस्रायल लोक समजायचे की परमेश्वराने आम्हाला क्षमा केलेली आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो तुझी पाप किरमिजी सारखी जरी तांबडी असली, मी ती बर्फापेक्षा आणि लोकरीपेक्षाही शुभ्र करू शकतो. पण ते आता कसं होणार? आता कोणता याजक आहे की तुमच्या मागच्या वर्षभरातल्या चुकांबद्दल आता या वर्षभरामध्ये पास्टर गवई कोणाचं रक्त घेऊन जाणार आहे? नाही घेऊन जाणार. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? योहानाचं 1 पत्र याचा 1 अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये, आता तुमच्या पापासाठी
दुसरा तिसरा याजक कोणी मध्यस्थी करणार नाही. कोकऱ्या बकऱ्याचं रक्त तुमच्यासाठी सिंचित केल्या जाणार नाही. तर पहिले योहानाचं पत्र 1 अध्याय आणि 9 वचन सांगतं की जर आपण मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करणं मीन्स काय, त्या गोष्टींना आपण कसं बदलू शकतो, कशा गोष्टी आपण आता प्रभू सोबत आपलं नातं व्यवस्थित करू शकतो. तर देवाचं वचन सांगतं, जर आपण आपल्या चुकांबद्दल पश्चाताप केला, जर आपण आपली पाप पदरी घेतली, तर येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सगळ्या पापापासून काय करतं, शुद्ध करतं. पुढे जर तुम्ही वाचत गेला, बायबल आम्हाला सांगतं की येशूचं रक्त आमचा डागाळलेला सत्सद्विवेक देखील शुद्ध करतो आणि ख्रिस्ताच्या सेवेसाठी आम्हाला ते तयार करतं. ही येशूच्या रक्तामध्ये असलेलं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून येशूचं रक्त तुम्हाला दोषीपणाच्या भावनेतून, त्या पापातून, त्या श्रापातून बाहेर काढू शकतं आणि पुन्हा या नवीन वर्षामध्ये प्रभूचा हात धरून चालण्यासाठी तुमची मदत करू शकतं. किती लोक म्हणतात, यस, मला मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे मला लक्ष केंद्रित करून मला चालायचं आहे. मागील गोष्टी याचा अर्थ असा नाही की त्याच्यातच तुम्ही अडकून राहिलं पाहिजे. तुमची जुनी पाप, चुकीचे निर्णय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पश्चातापाच्याद्वारे प्रभूकडे येऊन तुम्ही सोडू शकता आणि येशूच्या रक्तानं शुद्ध होऊन पुन्हा एका नवीन जोमाने तुम्ही प्रभूचा हात धरून जर तुम्ही या पुढील वर्षामध्ये चालण्यासाठी आजपासून स्वतःला प्रिपेअर करायला लागाल, खात्रीने येणारं वर्ष तुमच्यासाठी प्रभू आशीर्वादाचं करेल. आमेन. देवाच्या लोकांनो, अनेक गोष्टी आहेत. ह्या झाल्या आमच्या आत्मिक जीवनाच्या बाबतीतल्या गोष्टी मी तुमच्याशी बोलतो. परंतु अनेक गोष्टी जे फिजिकली तुमच्याशी रिलेटेड आहेत, तुमच्या भावनांशी रिलेटेड आहेत, तुमच्या स्वभावाशी रिलेटेड आहेत, अशा अनेक ज्या जुन्या गोष्टी ज्या तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत आणि स्वतःला बदलू देत नाही आहेत. म्हणून देवाच्या लोकांना जुन्या जीवनामधल्या अनेक गोष्टी, मागील गोष्टीकडे आणखीन कोणत्या गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. तुमच्या जुन्या जीवनामध्ये लोकांनी तुमच्या अंतकरणाला दिलेले घाव, जुन्या जखमा, तुम्हाला लोकांनी दिलेले त्रास, तुमचा लोकांनी केलेला अपमान, तुमची झालेली निंदा, तुम्हाला नाकारल्या गेलं, तुम्ही त्या गोष्टीसाठी कॅपेबल होतात परंतु तुम्हाला दुर्लक्षित केल्या गेलं. तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये, तुमच्या कामाच्या ठिकाणामध्ये, तुमच्या भावंडांमध्ये, बऱ्याच वेळेला भावंडांमध्ये आई वडील देखील ह्या गोष्टी भेद करतात. याकोबाने येसावावर प्रेम केलं आणि त्याच्या पत्नीने याकोबावर प्रेम केलं आणि एक मुलावर प्रेम करतं, एक मुलीवर प्रेम करतं. त्याच्यामुळे माहित आहे, त्या घरामध्ये कटुत्व तयार होतं, त्या लेकरांच्या जीवनामध्ये देखील. दाविदाच्या बाबतीत देखील सगळ्या भावांना बोलवलं, कारण शमूएल म्हणाला होता की तुझ्या घरातल्या एका व्यक्तीला मला राजाभिषेक करायचा. आपल्या घरातला एक व्यक्ती राजा बनणार आहे, पण त्याचं नाव सांगितलं गेलेलं नाही म्हटल्यावर इशायाने आपल्या सगळ्या मुलांपैकी दाविदाला देखील तिथे घरी ठेवायला पाहिजे होतं. परंतु दाविदाला शेरड मेंढर राखायला पाठवून दिलं. मीन्स काय माहित आहे, नाकारल्या गेलेला होता दावीद आपल्या बापाकडून, आपल्या भावांकडून देखील. मे बी होऊ शकतं तुमच्या घरामध्ये तुमच्या भावांकडून तुम्ही नाकारले असू शकता, तुमच्या आई वडिलांकडून तुम्ही नाकारलेले असू शकता, शाळेमध्ये तुम्ही हुशार विद्यार्थी असून तुमच्या शिक्षकांकडून तुम्ही नाकारले जाऊ शकता. आणि हे आमच्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक वेळा होतं, कारण आमच्या इथे उच्चनीचता आहे आणि हे स्कूल कॉलेजेसमध्ये चालते. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी, माझ्यासोबत या गोष्टी झालेल्या आहेत. काही शिक्षकांसोबत माझे चांगले नाते असायचे. माझ्या गावात आमराई होती. मी उन्हाळ्यामध्ये भरपूर आंबे घेऊन मी माझ्या शिक्षकाच्या घरी एक दिवस गेलो आणि त्यांनी चेकिंग केलेले पेपर तिथे होते. आता एवढे आंबे घेऊन गेल्याच्या नंतर शिक्षकांनी विचारलं, तुला किती मार्क पाहिजे? म्हटलं माझ्या मेहनतीचे मला द्या फक्त. मी काय जास्त मेहनत करत नव्हतो, पास व्हायपुरती मेहनत करायचो. कदाचित म्हणून पास्टर होण्याची संधी मिळाली, माहित नाही. चांगली नोकरी मिळाल्याच्या नंतर प्रभूच्या सेवेत आलो असतो का नाही. पण मी पेपर चेक केले तर माझ्या आडनावाचे आणि आमच्या सोबत येणाऱ्या आडनावांचे पेपरचे मार्क पाहिले मी आणि इतर आडनावांचे देखील मार्क बघितले. ते माझ्यापेक्षा कमी होते. पण ज्यावेळेस मी 1 मेला शाळेमध्ये गेलो तर ज्या मुलीला माझ्यापेक्षा अर्धे मार्क होते त्या मुलीचा 2nd नंबर आलेला होता. फाउंडरच्या मुलीचा पहिला नंबर येत असतो, मुलाचा का मुलीचा जे असतील ते किंवा त्यांच्या जवळच्या. पण माझा 2nd नंबर आलेला. मी नंतर सरांना भेटलो, सर 3 विषयाचे पेपर मी तुमच्या घरामध्ये चेक केले होते, या पोरीपेक्षा माझे मार्क जास्त होते.
तू गप्रे पास झाला ना, ठीक आहे सर. तुम्हाला माहित आहे, सर म्हटले ठीक आहे, पण ठीक आहे म्हणून माझं सगळं काही ठीक झालं असेल का? माझ्या मानसिकतेवर काय बितले असेल? माझ्या पत्नीसोबत या गोष्टी घडल्या. तिचा फर्स्ट नंबर आलेला असूनही तिचा दुसऱ्यांना दिला गेला. ती गेलती ऑफिसमध्ये, असं माझ्यासोबत का केलं तुम्ही म्हणून. पण हे घडतं आमच्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. ही नैतिकता लोकांची बनलेली. परंतु या गोष्टींचा परिणाम जो होतो, आमच्यासोबत ह्या गोष्टी ज्या घडल्या, मग काय करायचंय? आम्ही तिथेच थांबून राहायचंय? विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला बाहेर बसून शिकायचं काम पडलं याच व्यवस्थेमुळे. त्यांच्या पप्पानी मम्मीने म्हणलं असतं, चल तुला बसू देत नाहीत आत, चल घरीच राहतो. नाही तर हे म्हणले असते तर आजचं संविधान वेगळं असतं ना, वेगळी परिस्थिती असते. पण ज्याला करायच्या आहेत ना त्या गोष्टी, तो माझ्यासोबत काय घडलं या गोष्टीकडे पाहत नाही, तर त्या गोष्टीच्या पुढे आम्हाला जावं लागेल. आणि देवाच्या लोकांनो, तुमच्या जीवनामध्ये अनेक लोकांनी जखमा दिलेल्या, दुःख दिलेले, नाकारल्या गेलेले तुम्ही लोक असाल. पण देवाच्या लेकरांनो, बायबल आम्हाला काय सांगतं की तो एफेस 3:31-32 म्हणतो की मी या सर्व गोष्टी, एफेसकराचं पत्र 3रा अध्याय, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या जीवनामध्ये काय घडत असेल. जर दाविदाला कळालं, पण तो आत्मिक होता, त्याने कधीच या गोष्टीचा बदला घेतला नाही. पण आम्ही माणूस या नात्यानं, आम्ही 5 वर्षानंतर जरी तो माणूस आम्हाला दिसला किंवा त्याची आठवण आली, तर आम्हाला त्याची नाही आठवण येत. काय, कशाची आठवण येते? हा माझ्यासोबत काय केले याने माझ्याबद्दल काय बोललं, याने माझ्या विरोधात काय गोष्टी केलेल्या आहेत, हेच आठवतं ना तुम्हाला. पण बायबल आम्हाला काय शिकवतं? जर तुम्ही बायबल शिकत नसाल, तर तुम्ही त्या 5 कुमारांपैकी कोणत्या कुमारींच्या गटातले लोक असू शकता? विचार करा. तुम्हाला जर वचन आवडत नसेल, वचनानुसार स्वतःला जगायला आवडत नसेल, तर तुम्ही स्वतःला प्रिपेअर करत नाहीयेत ख्रिस्ताला येण्याच्या दिवसासाठी. कारण ख्रिस्त आम्हाला जो तयार करत आहे, तो वचनरूपी जलस्नानाने आपल्या वधूला तयार करत आहे. आणि विचार करा, एखाद्या वधूला आंघोळ करायची सवय नसेल, मला नाही करायची आंघोळ, आणि एखाद्या व्यक्तीने आंघोळच केली नाही वर्षभर, किती लोकांना त्याच्या शेजारी बसायला आवडेल? हॅलो, हात वर करा, किती लोकांना बसायला आवडेल त्याच्या शेजारी? पाटील अंकलला. कारण ते भेदभाव करत नाहीत आंघोळ केलेल्या न केलेल्या लोकांमध्ये. तुम्हाला माहित आहे, अनेक लोकांना माहित आहे आध्यात्मिक आंघोळ आवडत नाही. आत्मिक आंघोळ कशाच्या द्वारे? कोणत्या पाण्याने? वचनरूपी जलस्नानाने ख्रिस्त त्याच्या वधूला काय करत आहे? शुद्ध करत आहे. आम्हाला शुद्ध होण्याची प्रक्रिया कशी आहे? वचन. आणि ज्या लोकांना ही आंघोळ आवडत नाही, बऱ्याच लोकांना आवडत नाही. काही लोक काय म्हणतात माहिती, हे पाळक आहे ना, लय कठोर बोलतंय, जाऊ द्या तिकडं, गोड गोड बोलणाऱ्या पाळकाच्या चर्चला जाऊ. जास्त गोड खाऊ नका, डायबिटीज होतो कधी. आणि डायबिटीज झाल्यावर तुम्हाला माहित आहे, जर तुम्ही आयुर्वेदिक वाल्याकडे गेले, तो काय सांगतो? कशाचा ज्यूस देतो तुम्हाला? डायबिटीज झालेल्या माणसाला ज्यूस कोणता दिला जातो? दररोज पिया, घोट घोट पिते राहा. एवढं डायबिटीज झाल्यावर दररोज घोट घोट प्यायचं आहे, त्याच्याकरता अधूनमधून घोट घोट पीत जा. आणि ज्यावेळेस वचन तुम्हाला असं वाटतं ना, अरे हे माझ्या अगेन्स्ट काहीतरी बोलल्या जात आहे का, त्यावेळेस असे दोन्ही हात वर करा, म्हणा धन्यवाद प्रभू, तू माझी कान उघडणी करत आहेस. आणि ज्या लोकांना हे आवडत नाही, त्यांना फक्त कानाची खाज जिरवणारे उपदेश आवडतात, आणि ते लोक कधीच आपल्या आत्मिक जीवनाची सुधारणा करू शकत नाहीत. ते चर्च बदलू शकतात, ते स्वतःला बदलू शकत नाहीत. हालेलुया. आणि जे स्वतःला बदलू शकत नाहीत, ते काहीच करू शकत नाहीत. आणि आम्ही स्वतःच्या प्रवृत्तीने आम्हाला स्वतःला बदलू शकत नाही, पण देवाच्या वचनाच्या ढाच्यात आम्ही स्वतःला टाकलं की देवाचं वचन आम्हाला बदलतं, देवाचं वचन आम्हाला क्लिअर करतं. आणि इथं काय लिहिलं देवाच्या वचनामध्ये? ह्या सगळ्या गोष्टी जरी तुमच्या जीवनात या वर्षभरामध्ये घडल्या असतील, मागील दिवसांमध्ये घडल्या असतील,
एफिसकराचं पत्र याचा 3रा अध्याय 31 आणि 32 वचन. सर्व प्रकारचे कडूपण चौथ्या अध्यायात आहे. हा सॉरी 4था अध्याय. Thank सर्व you. प्रकारचे कडूपण सर्व प्रकारचं कडूपण. संताप कडूपणा जर आला असेल कोणामुळं, एखादं कडूबाळ असेलच तुमच्या जीवनामध्ये, त्या कडूबाळाला क्षमा करून टाका. सर्व प्रकारचं कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात यावो आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी कोणाबरोबर व कोणाबरोबर एकमेकांबरोबर शेजारच्याला सांगा एकमेकांबरोबर. 3 लोकांना सांगा जाऊन. एकमेकांबरोबर प्रेमाने. नाही प्रेज द लॉर्ड करून सांगा. प्रेज द लॉर्ड. आपसात एकमेकांबद्दलचा कडूपणा काढा, निंदा काढा, सगळ्या प्रकारचं दुष्टपण काढा आणि एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे. कशी? ख्रिस्ताच्या ठायी. कोण क्षमा केली तुम्हाला? कोणाच्या ठायी केली? ख्रिस्ताच्या ठायी केली ना. हा. काय केलं आम्ही? कागद तरी पुरतील का? याद्या काढायला गेला आमच्यात. पण प्रभूने सगळ्या गोष्टी विसरल्यात ना आमच्यासाठी. त्या पित्यानं येशूच्या ठाई म्हणजे येशूवर सगळी शिक्षा लादली ना आमची. आमचा सगळा जो राग होता ना आम्ही केलेल्या गोष्टींचा, देवानं काय केला माहितीये? सगळा राग कोणावर काढला? येशूवर काढला. काय झालं येशूला? रागावला परमेश्वर त्याच्यावर. त्याला आमची सगळी शिक्षा त्याला देण्यात आली. आमचे व्याधी त्यानं वाहिले. जमीन नांगरावी तशी त्याची पाठ नांगरण्यात आली. त्याच्याकडे पाहावं तर त्याच्या ठाई कुठल्या प्रकारचं सौंदर्य राहिलेलं? तो धिक्कारलेला, माणसाने नाकारलेला अशा प्रकारचा केला गेलेला होता. हे सगळं काय झालं माहितीये? कशासाठी माहित आहे? हा सगळा जो क्रोध तुमच्यावरचा होता तो सगळा कोणावर टाकला? ख्रिस्तावर टाकला. आणि आम्हाला कोणाच्या ठाई क्षमा केल्या गेली? ख्रिस्ताच्या ठाई क्षमा केल्या गेली. पुढे जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केलेली. तुम्हाला वाटतं का तुम्हाला क्षमा मिळाली? हॅलो, वाटतं ना मिळाली? मग प्रभू म्हणतो तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. तुम्ही पण एकमेकांना क्षमा करा. त्याच गोष्टी घेऊन पुढच्या वर्षात याल. आम्ही प्रभूने शिकवलेली प्रार्थना किती लोकांना येते? आम्ही फक्त प्रभूला सांगतो. आणि काय सांगता तुम्हाला माहिती आहे का त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही? आम्हाला जास्त गांभीर्य कशाचं आहे त्या प्रार्थनेतलं माहिती आहे? दररोजची भाकर. फार सिरियसली मागतो आम्ही. आणि तुम्हाला माहिती आहे वाक्य तो इतकं फास्ट वापरतात ना लोक. जशी आमच्या प्रधानांना आम्ही क्षमा केली तशीच आमच्या प्रधानाला क्षमा कर. प्रभूला कळू नको ना आम्हालाही कळू देऊ नको. पण त्या वाक्यात तुम्ही वापरता प्रभू जशी आमच्या अपराध्यांना आम्ही क्षमा करतो तसंच तू आमचे अपराध आम्हाला क्षमा कर. मग तुम्ही कसं केलंय दुसऱ्यांना क्षमा ना, तसं प्रभूला सांगत आहेत सेम तसंच माझ्यासोबत वागतो. हालेलुया. काय सांगता या प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही प्रभूला? प्रार्थना करणं म्हणजे काय करणं आहे? देवासोबत बोलणं. काय बोलताय तुम्ही प्रभूला? जसं मी याच्यासोबत वागत आहे ना प्रभू तू माझ्यासोबत तसंच वाग. मी जेवढी क्षमा केली ना तू पण तेवढीच मला कर क्षमा. जास्त नको करू. तुम्हाला किती क्षमा पाहिजे समजून घ्या. वचन तुम्हाला घडवतं, तुम्हाला बनवतं. म्हणून तो म्हणतो की मी मागील गोष्टी जे कटुपणा आहे सोडून एकमेकांना क्षमा करा आणि पुन्हा त्या रिलेशन व्यवस्थित बना. मागील गोष्टी सोडा. मागील गोष्टी म्हणजे फक्त एक लेवलच्या नाहीत. एक उदाहरण आहे बायबलमध्ये आमच्यासाठी जे उत्तम आणि परफेक्ट आहे. उत्पत्तीचं पुस्तक 37 अध्यायापासून 50 अध्याय घरी गेल्यावर वाचून काढा.
इथे वाचलं तर टाइम पुरणार नाही. तर या ठिकाणामध्ये जसं पाऊल म्हणतो की मागील गोष्टी मीन्स पास्ट, भूतकाळ. आता जर तुम्ही योसेपाच्या बाबतीतला जर विचार केला तर उत्पत्तीचं पुस्तक 37 अध्याय आणि 28 वचन जर तुम्ही वाचलं तर त्यात योसेपाचा त्याच्या भावांनी द्वेष केला, त्याला खड्ड्यात टाकलं आणि त्याला गुलाम म्हणून विकून टाकलं. कोणी? शेजारच्यांनी नाही, सख्या भावांनी. ऍक्च्युली तेव्हा सगळे सख्खे बहीण भाऊ नसायचे, सावत्र असायचे, कारण एका बापाला 8-8, 10-10 बायका असायच्या. हे तसं होतं कारण योसेप वेगळ्या आईचा होता, ज्यांनी त्याला विकलं ते वेगळ्या आईचे होते, म्हणजे हे सावत्र बहीण भाऊ होते. आणि योसेपाला देवानं उंच करायचं ठरवलं होतं. योसेप लहान होता, पळत पळत गेला. दादा मला स्वप्न पडलं. काय रे? आपण शेतात होतो, पेंड्या बांधत होतो, माझी पेंडी उभी राहिली, तुमच्या सगळ्यांच्या पेंड्यांनी माझ्या पेंडीला नमन केलं. यांचं डोकं सटकलं. दुसऱ्या दिवशी आणखीन एक स्वप्न पडलं. मम्मीला आणि पप्पाला पण बोलवलं त्याने. मला स्वप्न पडलं 11 तारे, सूर्य आणि चंद्र हे सगळे मला नमन करताना पप्पा मी बघितलं. त्याचा बाप पण म्हटला, अरे तू काय आमच्यावर सत्ता गाजवणार आहेस का? पण देवाची इच्छा होती की योसेपासमोर यांनी नमन करावं आणि योसेपानं सगळ्या जगावर सत्ता गाजवावी. हालेलुया. पण हे मान्य लोकांना नसतं ना. देवाला तुम्हाला खूप आशीर्वादित करायचं, पण हे कदाचित तुमच्या भावाला मान्य नाहीये, हे कदाचित तुमच्या मित्राला मान्य नाहीये, हे कदाचित तुमच्या नातेवाईकांना मान्य नाहीये, पण देवाला मान्य आहे. हालेलुया. आणि याने हे सांगितलं आणि चुकी केली. याच्या भावांच्या डोक्यात याच्याबद्दल जलस भरलं. एखादा व्यक्ती, तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमचा नातेवाईक, तुमचा एखादा शेजारी तुमच्यापेक्षा आशीर्वादित होत आहे, त्यावेळेस ऍसिडिटी होती का तुम्हाला? जळजळ होतं का? असं काय? फार इमानदार आहेत अंकल. जर असं होत असेल तर तुम्ही योसेपाचे भाऊ आहात. हालेलुया. योसेपाचे भाऊ असणं चूक आहे का? हॅलो, चुकीचं असणं चूक आहे. त्यांनी जलस आणि निंदेच्या कारणास्तव काय केलं माहितीये? त्याला खड्ड्यात टाकलं, विकलं, बापाला फसवलं. ही एक जखम योसेपाच्या जीवनावरती होती. त्याच्यानंतर त्याला गुलामगिरी मिळाली. आपल्या घरामध्ये अकाउंटंट होता, चांगलं पद होता, रंगीबेरंगी जगा होता, पण आता कोणता जगा आला त्याच्या शरीरावर? गुलामीचा. कोणती भाकर खायला लागला? गुलामगिरीची. कुठलं जीवन जगायला लागला? गुलामगिरीचं. त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये खोट्या आरोपाखाली त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्या ठिकाणामध्ये त्यानं त्या पॅलेमदारावर आणि आचार्यावर उपकार केला. त्यांच्या जीवनात चमत्कार झाला. ते लोक देखील त्याला विसरून गेले. एक जखम नव्हती योसेपाच्या जीवनामध्ये, एक दुःख नव्हतं योसेपाच्या जीवनामध्ये, एक नाकारल्या गेलेलं नव्हतं योसेपाच्या जीवनामध्ये. मल्टिपल जखमा त्याच्या हृदयामध्ये होत्या. असंख्य वेदना त्याच्या हृदयामध्ये होत्या. त्याला अपमानित केल्या गेलेलं होतं. त्याच्या वेदनांनी तो भरलेला होता. आणि एक वेळ आली उत्पत्तीच्या 50 अध्यायामध्ये. तुम्ही पाहता की 45 अध्यायापासून स्टोरी त्याची चेंज होती. त्याला जेलमधून बाहेर काढलं जातं. इस्रायलाचा अधिपती त्याला पंतप्रधान बनवलं जातं. पुढे वेळ येते की ज्या भावांनी त्याला नाकारलं, ज्या भावांनी त्याला खड्ड्यात टाकलं, ज्या भावांनी त्याला विकलं, ते लोक देखील त्याच्या पुढे येतात की ज्या लोकांनी त्याची आठवण केली नाही त्यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी योसेपाचा हात असलेला, ते सगळे लोक एक दिवस योसेपासमोर येऊन उभे राहिले. आणि ते स्वप्न पूर्ण झालं योसेपाचं. योसेपाचे भाऊ त्याला न कळतपणे आले आणि हा कोण आहे माहीत नव्हतं. त्यांना माहित नव्हतं आम्ही विकलेला गुलाम या देशाचा पंतप्रधान झालेला आहे. देवानं त्याला उंच केलंय. हा उपडा पडला आणि नमन केलं त्याच्या सगळ्या भावांनी, नंतर त्याच्या आई वडिलांनी देखील. पण देवाच्या लोकांना माहित आहे आता योसेपाकडे ताकद होती, योसेपाकडे सत्ता होती. आता योसेपाकडे सूड घेण्याची सगळ्या प्रकारची अथॉरिटी योसेपाकडे होती. पण काय झालं माहित आहे? योसेपाने आपल्या भावांना पाहिलं त्यावेळेस योसेपाचं पित्त नाही खवळलं, योसेपाचे आतडे तुटायला लागले. ज्यावेळेस त्या भावांना अनेक वर्षानंतर पाहिलं, योसेपाचं हृदय पिळवटून गेलं. योसेपानं तिथंच ठेवलं त्या भावांना, मागे गेला आणि तिथं हंबरडा पडून तो रडला, आपले डोळे पुसले आणि भावांना कळू दिलं नाही. पुढे येऊन उभा राहिला. नंतर त्यांना थोडा कठोरतेने वागला, त्यांना काही गोष्टी कळाव्यात म्हणून. आणि ज्यावेळेस त्याने ओळख दिली आपल्या भावांना,
की मी योसेफ आहे. त्यावेळेस त्यांच्या भावाच्या पायाखालची जमीन हादरली. योसेफ, आता आपलं काय खरं नाही. योसेफ अधिकारी आहे, आपल्याला आता मारून टाकू शकतो, आपल्याला जेलमध्ये टाकू शकतो, आपल्याला गुलाम बनवू शकतो, पाहिजे ती शिक्षा देऊ शकतो, कारण योसेफाकडे आता अधिकार, अथॉरिटी आहे. पण योसेफाने काय केलं माहिती आहे? आपले बाहू फैलवले. योसेफ म्हणाला, या माझ्या जवळ या. आणि योसेफ आणि त्याचे भाऊ एकमेकांच्या गळ्यामध्ये गळा घालून ते हंबरडा फोडून रडले. त्यांनी एकमेकांचं चुंबन घेतलं. योसेफाने आपल्या सगळ्या भावांना क्षमा केली. आणि 50 अध्यायाचं 20वं वचन वाचा. योसेफाचं स्टेटमेंट आहे, जो एवढा दुःखी, नाकारल्या गेलेला आपल्या भावांकडून, आपल्या जवळच्या लोकांकडून एवढं चुकीचं स्टेटमेंट मिळालेला. योसेफाच्या नंतर जर कोणता व्यक्ती असेल तर तो फक्त येशू आहे. 50:20 या ठिकाणामध्ये, माईक मध्ये वाचाल. हा, तुम्हीच वाचा ना. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज बायबल सांगता पाहता- आता योसेफ त्याच्या भावांना म्हणतो, अरे बाबांनो, आता त्याच्या अगोदरचे 1-2 वचन वाचाल का? 17 हा तुम्ही योसेफास सांगा, हा तुझ्या भावांनी तुझे वाईट केले, हा. हा त्यांचा अपराध व पातक याची क्षमा कर. हा आता आपल्या पित्याच्या हा देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा करा, अशी आम्ही विनंती करतो. हे त्याचे भाषण ऐकून हे योसेफ त्यांचं भाषण ऐकून योसेफ फार फार रडू लागले. रडू लागला. तेव्हा त्याचे भाऊ स्वतः त्याच्याकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, पहा, आम्ही आपले दास आहो. योसेफ त्यास म्हणाला, भिवू नका, मी का देवाच्या ठिकाणी अरे आहे. भिवू नका, मला पाया पडायला आणि माझ्या समोर गयावया करायला मी काय देवाच्या ठिकाणी आहे का? तुम्ही नाही माझे तर आमच्या इकडचा वडगाव शरीचा योसेफ, जर कोणी योसेफ नाही नाही तर इकडचा जर समजा योसेफ असतास तर काय म्हटलं असतं, हा चला दाखवतो तुम्हाला, आता बाप मेला ना, आता तुम्ही मला काय काय कसं वागले ना. तो काय म्हटलं, अरे मी देव नाही, माझ्या पायानं का पडू, मी का देव आहे का? तर रडला उलट ह्या गोष्टींनी. आणि पुढे त्याने काय केलं, तुम्ही माझे वाईट योजले, तुम्ही माझं वाईट योजलं, पण आज आज त्याप्रमाणे आज जे तुम्ही पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण अनेक लोकांचे प्राण वाचवावेत म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. चांगल्यासाठीच योजले होते. हालेलुया, हालेलुया. मागील वर्षभरामध्ये मी हे नाही म्हणत की तुम्ही चर्चला आले नाही हे चांगल्यासाठी योजलं होतं. तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या ते चांगल्यासाठी योजलं, पण तुमच्यासोबत जे जे चुकीचं झालंय मागच्या वर्षामध्ये, काळजी करू नका, ते तुमच्या भलाईसाठी होतं. तुमच्या फॅमिलीमध्ये अनेक चुकीच्या घटना गोष्टी घडल्या, परंतु त्या तुम्हाला अधिक देवाच्या जवळ नेणाऱ्या बनलेल्या आहेत. हालेलुया. अनेक तुम्ही तुटून गेलात तुमच्या जीवनामध्ये, पण तुम्ही अधिक प्रार्थना करणारे व्यक्ती बनलात. आणि आज जी काही तुमची आध्यात्मिक लेवल तुम्ही पाहत आहात, तुमच्या जीवनात सगळं चांगलं घडलं म्हणून नाही, आज जे तुमचं देवासोबतचं नातं आहे, सगळं काही तुमच्या जीवनात चांगलं घडलं म्हणून नाही, काहीतरी चुकीचं घडत गेलं आणि त्या गोष्टी तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन गेल्या. देवाच्या लोकांनो, मग त्या गोष्टी जरी तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन आल्यात, परंतु ज्या लोकांमुळे तुम्हाला त्रास झाला, दुःख मिळालं, वेदना झाल्या, जखमा झाल्या तुमच्या हृदयाला, काय आज तुम्ही योसेफ बनून त्या लोकांना क्षमा करायला तयार आहात? त्या लोकांना आलिंगन द्यायला तयार आहात? त्या लोकांना जवळ करायला तयार आहात? त्या लोकांच्या पातकांना विसरायला तुम्ही तयार आहात? हे नवीन वर्ष लागण्या अगोदर या लास्ट संडेला तुम्ही प्रभूच्या भवनामध्ये असताना किती लोक म्हणतात की मला मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आहे. म्हणून फिलिप्पी 3:13 मध्ये पाऊल म्हणतो की मला अनेक गोष्टी कह्यात घ्यायच्या आहेत ज्यासाठी मला ख्रिस्ताने बोलवलंय आणि त्या मी अजून घेतलेल्या नाही आहेत. किती लोक म्हणतात की मला देखील ख्रिस्तानं ज्यासाठी बोलवलंय त्या गोष्टी मला माझ्या जीवनात मिळवायच्या आहेत. पाऊल म्हणतो की मी मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. जर योसेफाने मागील गोष्टीकडे दुर्लक्ष केलं नसतं तर तो एक कितादायी जीवन कधीच तो जगू शकला नसता, त्याचे भाऊ कधी वाचू शकले नसते. पण योसेफ म्हणाला, तुम्ही माझ्या वाईटासाठी केलं, पण आज तुम्ही पाहताय अनेकांचे प्राण वाचावेत म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवलंय. तुमच्यासोबत या गोष्टी घडण्यासाठी माणसं जरी तुमच्या जीवनासाठी कारणीभूत आहेत, पण देवाने अलाउड केलं. ज्यावेळेस दाविदाला सिमी नावाचा व्यक्ती श्राप देऊ लागला, शिव्या देऊ लागला, त्यावेळेस दाविदानं त्याला काहीच म्हटलं नाही. तो म्हटला, धन्यवाद परमेश्वर, कदाचित तू त्याला प्रेरणा दिलेली आहे मला शिव्या देण्यासाठी. किती लोकांना कोणी शिव्या दिल्या की असं फार गुदगुल्या झाल्यासारखा आनंद होतो.
नाही होत ना? असं इथलं तळपायाची आग अशी इथे येते ना, असं वाटतं कधी जाऊन. पण बायबल आम्हाला काय सांगतं? दावीद म्हणाला, कदाचित देवानं त्याला सांगितलं असेल, देवानं प्रेरणा दिली असेल. देवाच्या लोकांना, काय तुम्ही असं नाही समजत की माझ्या जीवनात जे अप अँड डाऊन आले, कदाचित प्रभूनं येऊ दिल्यात ह्या गोष्टी. योनाला कळालं तळात गेल्याच्या नंतर, नाही हे वादळ प्रभूपासूनच आहे, धन्यवाद प्रभू. तिथून तो देवाचा धन्यवाद. देवानं त्याला निनवेला नेऊन पोहोचवलं. तुमचे संकट, दुःख, वेदना तुम्हाला योग्य ठिकाणावर घेऊन जाणारे आहेत, पण तुमच्या जीवनातल्या मागील गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करावं लागेल. तुम्ही मागील जीवनात वर्षामध्ये जो गाफीलपणा तुमच्या आत्मिक जीवनाबद्दल केलाय, तो तुम्हाला सोडावं लागेल. ज्या गोष्टी तुमच्या हृदयाची जखमा लोकांनी दिला, त्यांना क्षमा कराव्या लागतील. आणि खात्री आहे, देव फक्त योसेपाचा देव नाही, तो तुमचाही परमेश्वर आहे. ज्याने योसेपाला उंच केलं, तो देव तुम्हाला देखील उंच करेल. ज्याने पावलाचा उपयोग केला, जो एकेकाळी शाऊल होता, देव तुमचा देखील उपयोग करेल. आमेन. म्हणून आपल्यामध्ये असलेली सर्व निंदा, कटुत्व, ज्या कुठल्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या काढा. आपसात एकमेकांना क्षमा करा. या वर्ष संपण्या अगोदर तुम्हाला कोणत्या लोकांना तुम्ही या वर्षभरामध्ये बोलला नाहीत ना, अवघड आहे, पण एक करा. जा आणि भेटा तुम्ही या आठवड्यात त्याला, आणि त्याला सांगा, मी येशूच्या नावात तुला क्षमा करतो, आणि इथून क्षमा करा. मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी तुम्ही कराल आणि इथून क्षमा कराल ना, ज्या गोष्टी ब्लॉक झालेल्या आहेत ना, थांबून गेलेल्या आहेत, ओपन होतील येशूच्या नावामध्ये. बऱ्याच गोष्टी का थांबलेल्या आहेत माहिती आहे तुमच्या जीवनामध्ये? ते कटुत्व, अक्षमाशीलता. बरेच आजार का थांबून आहेत तुमच्या शरीरामध्ये माहिती आहे का? तो तिथं थांबून ठेवलाय अक्षमाशीलतेमुळे, कटुत्वामुळे. शैतानाला एक वे ओपन करून दिलेला आहे. जसंही तुम्ही ह्या गोष्टी कराल ना, शैतान म्हणले, हे येडा आहे का, पाळकाचं कामच शिकवायचं. पण तुला किती अपमानित केलं, 4 चौघात तुझी भर पाहुण्यांमध्ये तुझा अपमान केला, सगळ्या लोकांमध्ये तुझं असं हे करून टाकलंय. तू त्याला क्षमा करायला एकट्यात निघाला. त्याला बोलव पब्लिकली, आणि पब्लिकली ह्या गोष्टी करा. प्रभूनं सांगितलं, खोलीत जा, दार लाव, तिथे सलोखा कर. वेदीवर येऊ नको, अर्पण तिथंच ठेव, अगोदर जाऊन सलोखा कर. मग स्वर्गातला बाप तुला तसाच सलोखा करेल तुझ्यासोबत. किती लोकांना वाटतं, आम्हाला असं वाटतं प्रभूसोबत माझा खूप सलोखा आहे, पण तुम्हाला माहित आहे तसं नाही आहे. तो सलोखा प्रभूनं तोडलाय का? नाही, आम्हीच तोडून घेतलाय त्याच्या वचनानुसार. आज तुम्ही जा, प्रभूला सांगा, प्रभू मी जशी या आठवड्यात क्षमा करून येणार आहे ना प्रत्येकांना, मला पण तशी क्षमा पाहिजे तुझ्याकडून, आणि जशी पाहिजे ना तसं करा. भेटा, बोला, फोन करा, आणि असं वरवरच्या गोष्टीने नाही, अंतकरणातून. ज्यावेळेस तुम्ही अंतकरणातून ह्या गोष्टी करताना, मला माहित आहे, मला काही दिवसापूर्वी खूप लोकांनी त्रास दिलेला आहे. मी खूप तुटून गेलेलो होतो. मला त्या लोकांचं नाव जरी माझ्या कानावर आलं ना, मला राग यायचा त्यांचा. ते भेटल्याच्या नंतर मी प्रेज द लॉर्ड असं करायचं, पण आतमध्ये कशाला पुढं आलं हे माझ्या. विचार करा, मी पाळक असून मला होतं असं. हा, पण मी काही दिवस फास्टिंग मध्ये गेलो. काही दिवस राहिलेले आहेत ना 1 तारखेसाठी. उद्यापासून आपले फास्टिंग प्रेयर असेल. फास्टिंग मध्ये जा, वचन वाचा, देवासोबत वेळ घालवा, आणि प्रभूला सांगा, प्रभू आण बरं ते चेहरे माझ्या डोळ्यापुढं, मला काय आठवेनात. असे खटाखट चेहरे तुमच्या डोळ्यापुढे येऊन उभे राहतील. मीच आहे, मला क्षमा करायची राहिली, तुझ्या हृदयात आहे ना असा बसलेला आहे मी. आणि मग त्यांना क्षमा करायला सुरुवात करा. तुमच्या प्रार्थनेत प्रथम त्यांना क्षमा करा, आणि जाऊन फिजिकली त्यांना क्षमा करा. आणि ज्यावेळेस मी त्या लोकांना क्षमा केली ना, मी तुम्हाला सांगतो, माझे आशीर्वाद मोकळे झाले. मी त्यांना क्षमा करत नव्हतो, मला घरात माझी झोप उडायची, ते खराटे मारायचे. हालेलुया. पण त्या दिवसानंतर माझे ब्लेसिंग मोकळे झाले, माझे सेवेचे मार्ग मोकळे झाले, माझे फायनान्शियल डोर्स ओपन झाले, माझं टेन्शन निघून गेलं. तुम्हाला टेन्शन फ्री व्हायचं आहे, तुम्हाला आशीर्वादित जीवन जगायचं आहे, सिंपल वे आहे. ह्या गोष्टी करा. योसेपानं केल्या. योसेपाने आलिंगन दिलं, त्यांच्या गळ्यात गळा घालून ते रडला. मी म्हणतो, तुम्हाला काही लोकांची क्षमा कराल ना, तर असा पण अनुभव येईल. पण हो द्या, स्वतःला व्यक्त करा.
फ्री करा, मोकळं करा. आणि मी तुम्हाला सांगतो, समोरचा व्यक्ती, काही लोकांना लाज वाटेल तुम्ही ह्या गोष्टी केल्यामुळं, आणि ते म्हणतील नाही तू चुकीचा नव्हता, तू चुकीची नव्हती, मीच चुकीचा होतो, प्लीज मला क्षमा कर. आणि त्यानंतरच्या गोष्टी फार वेगळ्या असतील. उभं राहूया, प्रार्थना करूया.